अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. महाराष्ट्रात युती, परंतु पुसदमध्ये तीनही पक्षांची स्वतंत्र वाटचाल. नगराध्यक्ष पदाची मागणी न मांडल्याने भाजपचा स्वबळाचा निर्णय. निलय नाईक. युती न तुटता तुटली. पुसदमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपची वेगवेगळी समीकरणे. स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या युती, पुसदमध्ये मात्र तीनही पक्षांची स्वतंत्र लढत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, भाजपचा भ्रष्टाचारावरील थेट वार. निलय नाईकांचा इशारा. टेंडर सिस्टीम विरुद्ध प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची लढाई होणार. महाविकास आघाडी वेगळ्या मार्गाने, भाजपचा क्लीन ऍडमिनिस्ट्रेशनचा दावा. पाणी, रस्ते आणि लोकविकासाचे प्रश्न पुसद निवडणुकीचे मुख्य अजेंडा ठरणार. नगराध्यक्ष पदासाठीचा तिढा वाढला. स्वबळावर लढण्याचं राजकारण तापले. स्थानिक निर्णय स्थानिक हाती. उच्च पातळीवरील युतीला पुसदमध्ये फाटा. भाजपचा हल्लाबोल. बदल, नवा आणि स्वच्छ प्रशासनाचे यश मिळवण्यासाठी तयार. पुसद नगरपालिका निवडणुकीत मोठा राजकीय घडामोडींचा स्फोट. राज्यात युती असली तरी पुसदमध्ये तीनही पक्ष स्वबळावर मैदानात. स्थानिक पातळीवर कुणासोबत युती करावी याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी स्थानिक नेत्यांवर सोपवला आणि पुसदमध्ये त्याचा थेट परिणाम दिसलाय. महाविकास आघाडी, भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे तीनही बाजूंनी स्वतंत्र लढाईची घोषणा. युती न होण्यामागचं मोठं कारण उघड केलंय माजी आमदार आणि भाजप निवडणूक प्रमुख ऍडव्होकेट निलय नाईक यांनी. त्यांच्या म्हणण्यानुसार नगराध्यक्ष पदाची मागणी मान्य न झाल्याने भाजप स्वबळावर लढत आहे. निलय नाईक पुढे म्हणाले, पुसदमध्ये बदलाची वेळ आली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न पुसदकरांना आजही सतावत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. प्रशासन बदलण्यासाठी भाजप सज्ज आहे. ते आणखी पुढे म्हणाले, ही लढाई टेंडर सिस्टीम विरुद्ध प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची असेल आणि आम्ही तयार आहोत. युती तुटणे, पक्षांची स्वतंत्र मोहीम आणि पुसदमध्ये विकासावर आधारित कडवी राजकीय स्पर्धा. आगामी दिवसात पुसदचं राजकारण आणखी तापण्याची चिन्हे स्पष्ट आहेत. निवडणुकीमध्ये पुसदला बदल हवाय आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे तो बदल करून दाखवणार आहे. आरतीताई फुफाटेंच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यात मदन येरावार साहेब असतील, नितीन भुतडा असतील, आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी पुसद नगर परिषदला एक स्वच्छ प्रशासन देण्याचं काम करणार आहोत. पुसदच्या खऱ्या अर्थानं विकास करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक आणि जनतेच्या आशीर्वादाने आमचा नगराध्यक्ष होईल असा विश्वास आहे. आणि जनतेचा जो विश्वास भारतीय जनता पार्टीवर आहे त्या विश्वासाच्या अनुषंगाने हल्ली पुसदमध्ये जे काही चित्र दिसतं, घाणीचं साम्राज्य झालेलं आहे. इतर ठिकाणी कुठं गड्डे आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, अनेक ठिकाणी रस्ते नाही, रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ते आहे, काहीच कळत नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून नगराध्यक्ष आमचं येणं अत्यंत जरुरी आहे. मला विश्वास आहे की आम्ही एका महिलेच्या नेतृत्वाखाली, आरतीताईच्या नेतृत्वाखाली, निखिल चितरवार साहेब असतील आणि आमचे सर्व या ठिकाणी जे नगरसेवकाचे उमेदवार असतील, आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी जनतेच्या चरणी विनंती करणार आहोत. जनतेच्या त्या ठिकाणी घरोघरी जाऊन आम्ही त्यांचा आशीर्वाद मागणार आहोत. हे टेंडर सिस्टीम वर्सेस सार्वजनिक काम करण्याचं सिस्टीम अशी लढाई होणार आहे. आणि मला विश्वास आहे जनता टेंडरकडे न पाहता सार्वजनिक काम आणि विकासाकडे लक्ष देईल आणि आम्हाला जनता आशीर्वाद देईल असा विश्वास आहे. भाऊ, युती कायम न राहण्यासाठी कोण जबाबदार आहे? युती कायम न राहण्यासाठी कोण जबाबदार आहे? आम्ही युतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु अनेक विषय, काल रात्रीपर्यंत आम्ही प्रयत्न केला की आमची युती झाली पाहिजे.
आमची जिल्हा अध्यक्ष ताईंची मागणी होती, माझी होती, आम्ही सर्वांचीच होती, पण ताईच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी बसलो की नगर अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीला द्या अशी आमची मागणी होती आणि त्याच्यासाठी आम्ही ठाम आहोत. आम्ही कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, परंतु काही विशिष्ट टेंडर मोजणाऱ्या सिस्टमला जर समोर आणायचं कोणी ठरवलं असेल तर आम्ही त्याला काही करू शकत नाही. आम्ही प्रयत्न केला, यशस्वी झालो. आता आम्ही सेवा करण्याची टीम वेगळी आहे, टेंडरची टीम वेगळी आहे. आता बघूया काय होतं. कसं पाहता एक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.